आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत करते सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. थोडंसं इंटरनेटचा आहे थोडासा प्रॉब्लेम इथं. आवाज येतोय ना माझा? तर हो. मला हां. तर हो, नेटवर्क माझ्या येतोय, इथं थोडं येतोय. स्लो आहे. 2-3 दिवस झाले मुंबईत भयानक पावसामुळे आमच्या थोडासा वायफायला थोडा प्रॉब्लेम होतोच. तर थोडंसं आहे त्यामुळे. जर असं मध्येच बंद झाला आवाज वगैरे तर प्लीज मला सांगा. तुमच्या सगळ्यांचं मी खूप हृदयापासून स्वागत करते. महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, आपल्या सगळ्यांचं उच्चस्व. सगळ्यांना प्रणाम करत आणि खूप आभार व्यक्त करत आजच्या सत्राची आपण सुरुवात करू. तर सगळ्यात आधी ना, काल जे जयश्रीताई म्हणत होत्या ना, की लिंक ओपन होत नव्हती. तर बघितलं मी जयश्रीताई तुम्ही बहुतेक सकाळच्या मीटिंगमध्ये जॉइन झाला होता. कारण नंतर मला एक नोटिफिकेशन आलं. ते मी आठवणीने का सांगते कारण चुकून जर कुणी तिकडे जॉइन झालं तर तुम्ही वाट बघत बसाल की लोक का नाही जॉईन होते. त्यामुळं थोडंसं बघा की कुठल्या लिंक लेवल आपण आहोत. तर एकदा ते चेक करा. आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये माझा? येतोय ताई, व्यवस्थित हो, येतोय. येतोय, येतोय. हां. असावरी ते एकदा तुमच्या मोबाईलला चेक करा. असं होऊ शकतं कारण नेटवर्क आहे थोडा म्हणूनच मला थोडं लॅपटॉप मी सेटिंग चेक पण करत होते. पण थोडंसं आहेच आहे काहीतरी इंटरनेटचं. तर एकदा तुमच्या साईडला बघा चेक करून, की मोबाईलचा आवाज नीट आहे का? किंवा पुन्हा एकदा एक्झिट करा मीटिंग आणि मग पुन्हा जॉइन करा. असं करून बघा. मग येईल एखाद्या वेळेस. स्क्रीन शेअर करते आपण सगळेजण रिव्हिजन आपल्या पुनरावलोकन रिव्ह्यूच्या धड्यामध्ये आहोत. धडा धडा 16वा. माधवीताई तुम्हाला काही बोलायचंय? नाही मॅडम, चुकून झालं. करते बंद. हां. नाही, नाही. म्हणजे मला वाटलं की काही बोलायचं असेल, विचारायचं तर विचारा असं म्हणाल. ठीक आहे. स्क्रीन मोठी करते. एक ते 7 धड्याचं आपण जे रेकॉर्डिंग केलंय ना, तर ते रेकॉर्डिंगमध्ये थोडंसं तुम्हाला जाणवेल की 7ही धड्यांचं मी एकत्र केलंय आणि ते तुम्हाला जाणवेल की 7 धड्यांचं आहे. पण कुठं तुम्हाला असं फास्ट वाटलं तर मला जरूर सांगा. पण ते आता बदलता येणार नाही मला व्हिडिओ खरं कारण एडिटिंग करताना अ, मला असं जाणवलं नाही. नंतर मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला स्वतःलाच असं वाटलं, की तो व्हिडिओ थोडा फास्ट झालाय का? असं पण वाटलं. पण एकच आहे, की 7 धडे एकत्र कमी वेळ म्हणजे अगदी 1.5-2 तासापर्यंत ते चाललं होतं. म्हणून प्रयत्न केला, की ते कव्हर करावं. पण नंतर जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला असं वाटलं, की खूपच फास्ट झालेलं आहे असं वाटलं मला. पण बघू प्रयत्न करू आपण त्या व्हिडिओला परत थोडंसं एडिट करून, कट करून असं जर मला पुढे करता आलं तर मी तेही करेन. म्हणजे थोडंसं एक स्लो पण होईल ते सावकाश असं. मे बी 7 धड्यांचे मी 3 धड्यांचा 1 आणि 4 धड्यांचा 1 असं काहीतरी करेन. तर मला स्वतःलाच ते ऐकताना असं फील होत होतं, की खूपच मी एडिट केलं ॲक्चुअली ते. तर पहिल्यांदा जेव्हा बनवलं तेव्हा ते खूप छान असं स्लो एका रिदममध्ये झालं होतं. पण त्याचं एडिटिंग थोडं गडबड झाली असं वाटतंय मला. म्हणून ते फास्ट मधल्या गॅप मी काढून टाकला म्हणून मला असं वाटतं ते खूप फास्ट झालंय. असं मला वाटतं जाणवतंय. तर तुम्हाला काय वाटलं ते नक्की सांगा. जर असं वाटतंय की हो थोडं फास्ट आहे, तर आपण त्या व्हिडिओला मी पुन्हा एडिट करेन. 2 पार्ट्समध्ये पब्लिश करेन. 3 चॅप्टरचा एक पार्ट आणि बाकीचे 4 त्याचा 1 पार्ट असं करून आपण करू शकतो. तर तो जो व्हिडिओ आहे ना
रोज ऐकण्याची सत्य जो बनवलाय, तर त्याच्याबद्दल मला नक्की तुम्ही कळवा काय वाटतं ते. मग आपण त्याला थोडंसं म्हणजे ठीक आहे, थोडी मेहनत घ्यावी लागेल, पण ते कायम होऊन जाईल असं की जर तुम्हाला वाटलं की फास्ट झालंय, तर नक्की सांगा मला. काल आपण बघितलं, की काल आपण 9व्या धडा जो आपण शिकलो होतो, त्याची काल आपण रिव्ह्यू घेतला आहे ना, 9व्या धड्याचा. तर 9व्यामध्ये आपण जी प्रार्थना केली ती तुम्ही म्हटली असेल पुन्हा एकदा, नसेल तर आत्ता आपण जेव्हा आपलं आजचं सत्राचा सराव सुरू करू, तेव्हा पुन्हा म्हणू त्या प्रार्थनेला आणि इच्छा काय आहेत हे आपण मागितल्या. आता असा मला काही जणांचे प्रश्न आला, की असं एक बाबाजींनी एक ठराविक पद्धत दिली की डोळे मिटायचे आणि हा प्रश्न विचारू का मी? माझ्या हिताचा आहे का? असं विचारायचं. तर हे करण्याची म्हणजे इतकी गरज आहे का? म्हणजे असं पण काही जणांचा असा अर्थाने प्रश्न आला. तर आपण हे शिकतोय आणि एक पद्धत सांगितली आहे म्हणून ती खरं आपण करतो. जर आपल्याला असं वाटलं की मला ह्याचं उत्तर माहिती आहे खोलवर, तर हे पण विचारायची गरज नाही. पण अगदीच तुम्हाला असं वाटलं की नाही मला हे विचारायचंच आहे, तर तुम्ही विचारून बघायला काही हरकत नाही. शेवटी काय आहे, ही पद्धत दिलेली आहे. पण ह्याचा मूळ आपण अनुभव घेणार आहेत सगळेजण. तर हे आपल्या अनुभवांवरनं आपण ठरवायचं, की मला कसं जाणवलं? मी हे प्रश्न विचारल्यावर मला कसं वाटलं? यातले जे शब्द आहेत ना पुस्तकातले, ते अगदी असेच्या असेच आपण घेतले पाहिजेत असं नाहीये. आपण आपल्या शब्दांची मांडणी आपल्या शब्दांप्रमाणे करू शकतो. आपल्याला जे सोपं वाटेल ते. मुळात काय आहे, की भाव काय ठेवायचा, हृदयामध्ये प्रेम आणि प्रकाश ठेवून आपण कुठे-कुठे गरज आहे, तिथं कसं मार्गदर्शन मागायचं हे आपण मुळात शिकू. आणि कसं आपण आपल्या उच्च स्वला एक मार्गदर्शन कुठल्या-कुठल्या विषयांवर घेऊ शकतो. हे ज्ञान आपल्याला असेल ना, की मग शब्द वगैरे तिकडं-तिकडं झाले तर चालेल, की मला शब्दांचं काही नाहीये. शब्द मी माझ्या मनाप्रमाणे थोडे पुढे-मागे करू शकते. जसं आपण जे सूत्र म्हणतो ना, की ईश्वर आणि मी अं, कृतज्ञताने आणि क्षमाशीलतेने. आता ह्याच्यामधले काही शब्द नाही लक्षात राहिले, तर ठीक आहे. आपण थोडं इकडे-तिकडे त्याचं करू शकतो. पण मुळात पाहिजे, की माझ्या हृदयामध्ये कृतज्ञता पाहिजे. क्षमा करण्याची तयारी पाहिजे लोकांना. ही फक्त भावना असेल ना, तर मग तुम्ही शब्द जरी नाही थोडे पुढे-मागे झाले तरी चालेल. तर त्यामुळं मी ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना मी हेच सांगेन, की सगळ्याच गोष्टी तुम्ही फॉलो नाही करू शकत. असं झालं समजा तुमच्या बाबतीत तरी ठीक आहे. कारण असं होतं की नाही लक्षात राहत आपल्या. तर जेवढं काही तुम्हाला उच्चस्व आठवण करून देतो त्यावेळेला, तेवढं जरी तुम्ही रोजच्या रोज प्रार्थना करणं, रोजच्या रोज प्रेमप्रकाश पाठवणं, आपण आणि सृष्टी एक आहोत. आपण आणि आपल्या आजूबाजूला दिसणारी लोकं एक आहोत. एवढा अवेअरनेस जरी आपल्यामध्ये ठेवला ना, एकत्वाची भावना जरी ठेवली ना, तरी सुद्धा आपण युनिफेडचा अभ्यास करतोय. असा त्याचा अर्थ आहे. थोडं तुम्ही अगदी टेक्निकली धड्यानुसार आपल्याला काही गोष्टी नाही लक्षात राहिल्या तरी चालेल. पण मुळात हेच आहे, की आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये क्षमा का करायची? त्या क्षमा केल्याने मी कशी फ्री होते हे महत्वाचं आहे. ते समजून घ्यायचं. माझ्या विचारांनी मी कसं बदलू शकते माझं आयुष्य हे महत्वाचं आहे. ह्या गोष्टीच आपण लक्षात ठेवायच्या या अभ्यासात. बाकी खूप आपल्याला एक-एक गोष्टी नाही जरी समजल्या तरी हरकत नाहीये. मुळात 7व्या धड्यापर्यंतच खूप साऱ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. त्यानंतर 9व्या धड्यापासून 15व्या धड्यापर्यंत आपण इच्छा कशा पूर्ण करायच्या, त्याच्यावर कसं काम करायचं ह्या बाबतीत शिकतो. त्यामुळं विभागानुसार जर गेलं ना, तर खूप छान प्रकारे अभ्यास होतो. आणि प्रत्येक विभागाला नवीन सुरुवात करताना सगळं नवीन असल्यामुळं कदाचित थोडं अंगावर आल्यासारखं वाटेल, अवघड वाटेल. पण समजून घ्यायचं की ह्याचा भावार्थ काय आहे? हे सांगण्याच्या मागे ह्याचा पूर्ण सार काय आहे? मला काय शिकायचं ह्याच्यातनं? की मी क्षमाचं जेव्हा वाचते, सत्यासहित क्षमा करणं, तिथं मुळात मला काय सांगतायत बाबाजी, की ते पण सगळं तेच करतायत जे मी सांगितलंय. त्यामुळं कुणाचीच चूक नाहीये. सगळी जबाबदारी मी माझ्यावर घेते. ते जसं वागतायत त्याची पण जबाबदारी मी माझ्यावर घेते आणि मी त्यांना नुसती प्रेम पाठवत राहते. ज्यावेळेस मी त्यांना नुसती प्रेम आणि प्रकाश पाठवते, त्यांच्याकडनं मला खूप त्रास होतोय, खूप काय-काय होतंय. पण ज्यावेळेस मी प्रेम आणि प्रकाश पाठवत राहतीये, ह्याचा अर्थ मी माझे विचार बदलतीये त्या त्या बाबतीमध्ये. आणि जिथं मी एक व्हिक्टिममध्ये होते, की माझ्यावर अन्याय होतोय, मला लोकं अशी वागणूक देतायत, अशी लोकं आहेत माझ्याबरोबर. हे जेव्हा विचारांचे बदल म्हणजे काय नेमकं?
तर मी जेव्हा प्रेम प्रकाश पाठवले म्हणजे ऑलरेडी माझा विचार बदलायला लागला. ऑलरेडी मी ते एक्सेप्ट केलं, स्वीकारलं, की मीच ते करायला सांगितलंय नाटक. हे नुसतं प्रेम प्रकाश पाठवण्याच्या कृतीमधून माझे विचार बदलायला लागले. काही दिवसामध्ये अशी एक परिस्थिती घरामध्ये निर्माण होईल त्या लोकांसोबतची, की ते सगळं आपोआप संपून जाईल, तुम्हाला जाणवेल ते. की प्रमाण तर कमी झालंय किंवा ती लोकं तरी लांब गेलीत किंवा असं काहीतरी झालंय, की आता मी पूर्णपणे पण हां, म्हणजे अशी भावना ठेवून नका करू. कारण कुठेतरी ह्याचा अर्थ फळाची अपेक्षा आहे. म्हणून मी हे करते. तर एकदम अशी म्हणतो ना, की मी फक्त करतीये, फक्त प्रेम प्रकाश पाठवते ह्याचा रिझल्ट काय मला माहीत नाही. अपेक्षा रहित जेव्हा करायला लागते ना, ह्याचा अर्थ मी पूर्ण स्वीकारलाय. आता आपलीच ग्रुपमधली एक मास्टर आहे, एका परीक्षेला बसली होती. अं, 3-4 वेळेला तिने टेस्ट दिल्या. खूप महत्त्वाची परीक्षा होती तिच्या आयुष्यातली. अखेर असं झालं, की पुन्हा परीक्षेमध्ये अपयश आलं. परीक्षा पुन्हा फेल झाली. त्यामुळे खूप रडत होती ती. अ, ते दुःख मी समजू शकते, की एवढा पैसा घातल्यानंतर, एवढे कष्ट केल्यानंतर तिला काय अनुभव करत असेल ती. आणि त्या दुःखामध्ये तिने मला फोन लावला आणि ती खूप वेळ रडत होती फोनवर. आता एवढ्या कष्टानंतर, प्रयत्नांनंतर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. जसं मी तिला हेच सांगितलं, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं कुठे आहे का, की तू अभ्यास न करता परीक्षा दिली असं झालंय का, की तू अभ्यास नव्हता केला? खरं-खरं प्रामाणिकपणे मला सांग म्हणलं. तर ती म्हणाली, "नाही, मी खूप अभ्यास केला होता." म्हणजे दिवस-रात्र मेहनत घेऊन पैसा पण तेवढाच आणि सगळ्याच तन, मन, धन सगळं. मग म्हटलं, "मग कोण अपयश आहे याच्यामध्ये? अपयश कुणाचं आहे?" अपयश कधी असलं असतं, जेव्हा तू अभ्यास करू शकली नसतीस. जितकं 100% तुला द्यायचं होतं, तू फक्त 50%च दिलं. तर मी एक वेळ समजेन, की हां, तुला तेवढं जमलं नाही करायला, जे तू करायला पाहिजे. पण इतक्या वेळा तो अभ्यास एवढा अवघड मेडिकलचा, हे ते सगळं, हे एवढं सगळं तिन्ही म्हणजे सगळ्या गोष्टी देऊन 100 नाही आपण 200% म्हणू, की तिच्या क्षमतेपेक्षा जास्त अभ्यास केला आणि त्यावेळेस जर परीक्षेत अपयश आलं, तर अपयश आपण कुणाचं म्हणू शकतो? की अभ्यास तर पूर्ण केलाय. जेवढा करायला पाहिजे मी तेवढा केलाय. मग जर परीक्षेत अपयश आहे, तर कुणाला दोष द्यायचा आपण? स्वतःला द्यायचा का त्या परीक्षेला द्यायचा का कुणाला द्यायचा? अशा वेळी दोष न देता किंवा त्याला अपयश न बघता, की जे काही मी 100% 200% द्यायचं होतं ते मी दिलंय. म्हणजे मी पूर्ण आहे, मी परिपूर्ण आहे त्यावेळी. माझ्याकडनं जे एफर्ट्स जायला पाहिजेत, परिश्रम ते गेलेलेत. आता रिझल्ट तसा लागला, जे काही अनुभव जो आला, त्याच्यामध्ये असा काहीतरी विचार आहे माझा डीप डाउन, की ती परीक्षा पास झाल्यानंतर पुढच्या येणाऱ्या घटना, त्याचे परिणाम, की पुढे मी ज्या कोर्सला ॲडमिशन घेणार आहे किंवा ज्या मार्गाला मी निवडणार आहे, त्या मार्गासाठी खोलवर माझ्या मनामध्ये काहीतरी एक गोष्ट आहे, जी मला पुढे जाऊ देत नाहीये. पण आता जर मी हे सांगायला गेलं, तर ते मान्य करणार नाही ती व्यक्ती, की नाही माझ्या मनात असं काही नाहीये. मी तर पूर्ण परिश्रम घेऊन काम करते परीक्षेसाठी. पण असं काहीतरी आहे. एक तर हे ह्या विचारांमधलं खोलवरचं सबकॉन्शियस लेव्हलला काहीतरी आहे अवचेतन मनामध्ये किंवा सोल प्लॅनचा काहीतरी भाग आहे. खरं तर पुस्तकामध्ये आपल्या बाबाजींच्या ह्याच्यामध्ये कुठेही कर्माचा उल्लेख नाही जसं मी म्हणलं. कुठंच असं सांगितलेलं नाहीये. जे काही आहे ते आपल्या विचारांनीच आपण निर्माण केलेलं आहे. असंच दिलेलं आहे. पण तरी आपण प्रारब्ध आणि संचित कर्माबद्दल बोलतो. तर त्यामुळे जर तसा विचार करायला गेला, तर काहीतरी सोल प्लॅनमध्ये त्या गोष्टी आहेत, काहीतरी आहे. एक अवचेतन मनामध्ये काहीतरी विचार आहेत, जे परीक्षा पास होण्यापासून थांबवतायत. एवढे परिश्रम करून सुद्धा. आता ह्या गोष्टी खरं डीप डाउन थोडासा विचार जाऊन केल्यानंतरच आपल्याला कळतील, की कशामुळं असं होतंय? काय असं मनामध्ये आहे? का बरं कसली भीती वाटते? कुठला असा ब्लॉकेज आहे आतमध्ये जो पुढे जाऊ देत नाहीये? परीक्षा पास होऊ देत नाहीये, जेणेकरून पुढच्या मार्गाला. बरेच जण ना आता हे एक उदाहरण झालं हिचं. फक्त एका मास्टरचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. आता दुसरं काही जण लोकं म्हणतात, "आमच्यावर कुणीतरी काळी जादू केली असं आम्हाला वाटतंय. माझ्या आतमध्ये काहीतरी आहे, कुणीतरी काहीतरी केलंय." हे पण खूप जणांचं मी ऐकलंय आपल्याच ह्याच्यामध्ये. तर लक्षात घ्या, जर आपण युनिफाईड वाचलं ना, तर आपण जर एक मार्ग निवडला, बाबाजींचा निवडा, जर तुम्ही जर बघितला ना, तर कुठेही ह्याचा उल्लेख नाहीये. हां, आपल्याला फक्त अनिमंत्रित प्रभावांबद्दल सांगितलं गेलंय. पण अनिमंत्रित प्रभाव म्हणजे काळी जादू नाही. अनिमंत्रित प्रभाव हे आपल्या तुमच्या आमच्या आत्ताही आहेत ऑरामध्ये.
आत्ताही आहेत आपल्या सगळ्यांच्या. हे जे असे विचार येतात ना, जे आपल्याला ईश्वराच्या गुणांपेक्षा वेगळे अनुभव देतात, ते विचार म्हणजेच अनिमंत्रित प्रभाव आहेत. पण काळी जादू किंवा याबद्दल कुठेही बोललेलं नाहीये. त्यामुळं जे काही आहे ते आपल्या मनानेच घडवलेलं आहे सगळं. आपल्या विचारांमधूनच आहे किंवा फार तर फार हे अनिमंत्रित प्रभाव आहेत, ज्याच्यासाठी आपण आभा स्वच्छ करणं आणि लॉक करणं हे सुरू ठेवतो. तिसरं म्हणजे एका ताईंनी विचारलं, की कसं ओळखायचं सोल प्लॅन मी जे काही लिहून आणलंय, ह्या आत्म्याच्या ह्या प्रवासामध्ये, ह्या जन्मामध्ये मला हे धडे घ्यायचे. ते धडे कुठले आहेत म्हणजे सोल प्लॅन कसा ओळखायचा आणि विचारांनी मी कसं बदलू शकते माझं आयुष्य. तर कसं ओळखायचं की हे माझ्या सोल प्लॅनमध्ये आणि हे मात्र मी बदलू शकते आणि सोल प्लॅन कसा बदलायचा? तर असं जर कुणाच्या मनात असेल ना, की ज्याला आपण सोल प्लॅनला ब्लू प्रिंट म्हणतो, आत्म्याचा एक आराखडा म्हणतो. तर तर समजून घ्या सोल प्लॅन बदलायचा नाहीये आपल्याला. सोल प्लॅन जो आहे ना, तो ह्यानुसारच डिझाइन केलेला असतो आपल्याला, की जितक्या वयापर्यंत जे काही आपल्याला अनुभव घ्यायचेत, ते घेऊन झाले आणि म्हणूनच आपण एका अशा मार्गामध्ये येतो, की जिथं आपण आता आत्मस्वरूपाची ओळख करून घेतो. ही शक्ती माझ्या आतच आहे, मीच माझा गुरु आहे, माझे श्वासच माझे गुरु आहेत. जे काही माझ्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख या दोन्ही घटना चालू आहेत, त्याचे सगळे अनुभव जे आहेत ना, ज्याला मी अनुभव म्हणेन, सुखाचे आणि दुःखाचे, ते सगळे माझ्या विचारांनी मी क्रिएट करते. ह्याचं क्रिएशन, निर्मिती माझ्याकडे आहे. कारण मी निर्माण करताय. कारण माझा ईश्वर निर्माण करताय. हे जे बाबाजींनी सत्य सांगितलंय ना, त्या सत्यानुसार जर आपण गेलो, तर आपला सोल प्लॅन आपण लिहीत आहोत आत्ता, जसा पाहिजे तसा. कारण जे काही इतके वर्ष आपण सहन केलं असेल, जे अनुभव घेतले, अनुभव म्हणा, कर्म म्हणू नका. जे अनुभव घेतले आपण, ते चांगले असतील, वाईट असतील, पण त्या अनुभवांनी आज आपल्याला इथं आणून उभं केलंय, आहे की नाही? आपण सगळेजण आज इथं आहोत एकत्र. जे कोणी इथपर्यंत पोहोचलेत, जे कोणी ध्यानात आहेत, जे कोणी युनिफाईड करतायत, जे कोणी अजून काय साधना करतायत, त्या अनुभवांनीच त्यांना तिथपर्यंत पोहोचवलंय. म्हणजे काय झालं? तो जो आत्म्याचा प्रवास आहे, तो प्लॅन आहे, त्याच्यामध्ये हे लिहिलेलं होतं, की ही दुःख तुझी झाल्यानंतर, हे सगळं झाल्यानंतर, एक वेळ अशी येईल, जेव्हा तू आत्मस्वरूपाकडे जाशील, ह्याच जन्मामध्ये. हे आपल्या प्लॅनमध्ये आहे. म्हणूनच आपण इथं आहोत. त्याशिवाय आपण नाही आहोत इथं. आणि त्या आत्म्याच्या प्लॅनमध्ये हे आहे. प्लस आपण सगळ्यांनी पर्याय पण निवडला. असं होऊ शकतं ना, की प्लॅनमध्ये आहे, पण मी ठरवलं ऐनवेळेस, की मला नाही करायचंय. मला ध्यान-बिन नाही करायचंय. किंवा मी म्हणजे साक्षात्काराच्या अशा मार्गावर कुठेच मी योग साधना काही नाही करणार. मी आपलं आहे ते चाललंय जे माझं आधीचं आयुष्य माझ्यापर्यंत आलंय, तरी सुद्धा मी निर्णय नाही घेत आहे. तरी पण मी पर्याय नाही निवडत आहे. हा पण फ्री विलचा पार्ट आपल्याला आहे. पण तरीही आपण सगळ्यांनी ते निवडलं. खूप अशा वेळेस असं आलं, की आता हे बास करावं. ह्याच्याने माझ्या आयुष्यात काही फरक नाही पडत आहे. मी आहे तेवढीच दुःखी, आहे तेवढीच निराश आहे. आयुष्यात तशीच लोकं तशीच आहेत. मला काही फरक नाही पडत आहे. हे सुद्धा विचार आले. पण तरीही आपण पर्याय निवडला, की मी तरीही ह्याच मार्गात राहीन. हे झालं आपल्या सोल प्लॅनचा भाग आणि आपण निवडलेले पर्याय. आपले विचार आपण असेच ठेवले, की हरकत नाहीये. सध्या मला रिझल्ट नाही दिसत आहे लगेचच. पण मी माझे विचार, माझी निवड योगाशीच, योग साधनेशीच, ध्यानाशीच, युनिफाईड सोबतच राहणार. हे सगळं मी निवडलंय. म्हणजेच माझे विचार असे आहेत, की हे केल्यानंतर माझं आयुष्य बदलणार आहे. हे केल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप मोठे परिणाम आणि बदल मी बघणार आहे. आणि मी ईश्वराच्या प्रतिमेत जगायला सुरू करणार आहे. ते सगळं मी विश्वास ठेवणं आठवतेय आता. हां, हो ना? विश्वास. करेक्ट. ठेवणं. म्हणजेच म्हणजेच विश्वास ठेवून मी पुढे जातीये. म्हणजेच मी काय केलं, ऑलरेडी मी माझ्या विचारांमध्ये बदल करायला सुरुवात केलाय. पण आपल्याला असं वाटतं, की मी अ, माझ्यात अजून बदल नाहीये. म्हणजे कालच असं एका मास्टरचं आलं, की मला कसं कळेल, की मी जोडली गेलेली आहे? कसं कळेल, की मी माझ्या सोल प्लॅनमध्ये सगळं विश्वास ठेवा. हे सगळं सोल प्लॅननुसारच होत आहे. आपण एवढ्या सगळ्या पर्यायांमधून सगळे इथं बसलोय, ह्याचा अर्थ आपण ऑलरेडी आपला सोल प्लॅन फॉलो करतोय. जे आपलं उच्चस्व सांगतोय ते आपण ऐकतोय.
त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. तिची मास्टर परीक्षेत आज अपयश मिळालं. तिला पण मी हेच सांगितलं, की तू सगळ्यात पहिली जर आत्ता तुला कशाची गरज असेल ना, ह्या अपयशाची तुला जे वाटतं, ज्याला तू अपयश म्हणतीयेस, परीक्षेतलं अपयश म्हणजे खरं तर अपयश नाहीये. पण तरी तुला असं वाटतं ना, की ह्या समाजामध्ये राहून आपण त्याला अपयश म्हणतो, की परीक्षेत फेल होणं म्हणजे मोठं अपयश आहे. तर ठीक आहे, तू त्याला तसं बघतीयेस तर बघ. पण सगळ्यात जास्त जर आत्ता तुला कुणाची गरज असेल ना, तर तुझी स्वतःची. तू आता काही दुसऱ्या कुणाकडनं अपेक्षा कर, नाही कर सोडून दे. पण सगळ्यात महत्वाचं आहे, की तू आत्ता स्वतःसाठी उभी राहा, स्वतःसोबत उभी राहा. स्वतःला प्रेम दे आधी. कारण जे काही तू परिश्रम घेतलेस ह्या काळामध्ये, ह्याच्यावर तुझा विश्वास आहे, हे तू दाखवून देशील जेव्हा स्वतःवर प्रेम करशील, की मी स्वतः केलेल्या अभ्यासावर माझा विश्वास आहे. आणि मी खूप प्रेम करते आणि अगदी उंच मानेने जग. कुठेही तुला मान खाली घालायची गरज नाही, की तू परीक्षेत फेल झालीस. कारण तू जर मान खाली घातली, तर ह्याचा अर्थ तुझा सोल तुला जे दाखवतोय, जे अनुभव देतोय, त्याच्यावर तुझा विश्वास नाहीये. तुझ्या प्रवासावर, तुझ्या मार्गावर तुझा विश्वास नाहीये. कारण हे अपयश जे म्हणतो ना आपण अनेक म्हणी वापरतो. अपयश यशाची पहिली पायरी हे ते. पण खरोखर अपयश आल्यानंतर आपण मान खाली घालतो आणि स्वतःला इतकं त्रास करून घेतो, इतकं दुःख देतो, की म्हणजे मी आता काय मोठा गुन्हा गुन्हा केलाय. पण हीच वेळ असते ज्यावेळेस आपण उंच मानेनी, ताठ मानेनी जगायचं आणि स्वतःसोबत उभं राहायचं, की मी खूप कष्ट घेतलेत आणि मला जो काही अनुभव माझा सोल, माझा आत्मा मला देतोय किंवा मी जे काही अनुभव घेते, हा केवळ अनुभव आहे आणि हे केवळ जो माणूस आत्मज्ञानाच्या मार्गावर आहे, तोच समजून घेऊ शकतो मी काय सांगते ते. म्हणूनच आत्मज्ञान गरजेचं आहे, की ज्या छोट्या-छोट्या अपयशांनी आपण स्वतःला बुडवून घेतलंय पूर्ण आणि ज्या दुःखामध्ये आपण जगतोय, त्यापासून मुक्ती पाहिजे असेल, तर आत्मज्ञानच आपल्याला उपयोगी येतं, की हे नाहीये, हे सगळं माया आहे, हे भ्रम आहे. तू फक्त कर्म कर आणि ते अनुभव घे. तेच तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या देहामध्ये येऊन हे जगणं, हे करणं, सेवा करणं, आपल्या हृदयात प्रेम फील करणं, ह्यासाठी आपण आलोय. ह्या द्वैतामध्ये अडकण्यासाठी नाही आणि स्वतःला त्रास तर कधीच करून घ्यायचा नाही. स्वतःला तर कधीच कोसायचं नाही. कारण आपण इतक्या गोष्टी करत असतो, की त्याच्यापुढे हे काहीच नाहीये, हे अपयश, ज्याला आपण अपयश म्हणतो तसं. ते केवळ अनुभव म्हणून बघा. असं काही तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर स्वतःला उभं स्वतःच्या बाजूने उभं राहायची हीच वेळ असते, एवढंच सांगायचंय, की प्रेम स्वतःला करायची आणि धरून राहायची गच्च. कुणीही नसू दे माझ्या बाजूला, मी उभी राहिली पाहिजे. जेव्हा मी परीक्षेत फेल झाले, कुठे मी आपटले, धडपडले, काही झालं, तर पहिली मी माझ्या बाजूने उभी राहिली पाहिजे. स्वतःला मी प्रेम दिलं पाहिजे आधी. कारण तो आत्मसन्मान आहे. आत्मसन्मान म्हणजे हे नाही, की दुसऱ्याने मला बोललं, की मला इगो हर्ट झाला, तो नाहीये. आत्मसन्मान हा आहे, की मी माझ्या बाजूने उभी राहते का? जेव्हा मी कुठल्या अशा गोष्टीला सामोरी जात असते तेव्हा. तर हे हे मुळात खरं तर सेल्फ लव्ह आहे. की कुठल्याही प्रसंगाला मी माझ्यासोबत उभी राहील ठामपणे. तर ह्या 2-3 गोष्टी मी मागच्या 2-3 दिवसामध्ये अनुभव केल्या, ज्या तुमच्यासोबत शेअर कराव्या वाटल्या. आणि तसंही आपलं पुनरावलोकन रिव्ह्यू सुरू आहे. तर ते समजून घेताना हेही समजून घ्या, की इच्छा हृदयातल्या, जसं आपण काल वाचलं ना, की हृदयातून आलेली इच्छा खरी इच्छा. तुम्हाला समाजातली किंवा घरातली लोकं काय म्हणतात, हे बिलकुल विचार न करता माझ्या हृदयातून जे येतंय ना, तो साक्षात ईश्वर मला सांगतोय, की "तू हे कर." आणि त्यासाठी थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन आपल्याला काही इच्छा प्रकट झाली, की वय जास्त आहे, पण डान्स करायची इच्छा आहे. वय जास्त आहे, पण हे झालंय किंवा अं, अशी कुठली इच्छा आपल्याला हृदयातून सांगण्यात येते, तर ती ऐकणं आणि त्याला फॉलो करणं हे फार गरजेचं आहे. कारण ती तुमची आत्म्याची इच्छा असते, ईश्वराची इच्छा असते. तर त्याला अजिबात दुर्लक्ष करू नका. हेच आपण काल बघितलं पहिल्या दिवसामध्ये. आणि तसंच हे का महत्वाचं आहे बघा, स्वतःसाठी उभं राहणं, स्वतःवर प्रेम करणं. कारण तुम्हाला बाबाजींचं वाक्य आठवत असेल, आत्मस्वीकृती हा आपल्या या जन्मात, देहात येण्याचा अंतिम उद्देश आहे. आत्मस्वीकृती, की मला स्वतःला मी स्वीकार करणं, मान्य करणं, एक्सेप्ट करणं, हेच आपलं ध्येय आहे. म्हणून हे खूप गरजेचं आहे, की माझ्या इच्छा काय आहेत हृदयातल्या? मला जे वाटतंय ते मी करते का फॉलो? तर मी केवळ दुसऱ्यांचा विचार करत बसते. ह्याला आवडतं का? त्याला आवडतं का? हे न करता मी माझं आयुष्य माझ्या इच्छेप्रमाणे जगतीये का? ह्याच्याकडे खूप लक्ष ठेवा.
कारण हेच आपलं अंतिम उद्देश आहे. असं जर आपण बघितलं 15व्या आठवड्यामध्ये पण हेच बघितलं आपण. आणि त्यासाठीच एवढं आपल्याला दिलेलं आहे, की इच्छा कशा प्रकट करायच्या. काल आपण इच्छा कुठली विचारलं. आज आपण इच्छा कशी प्रकट करायची हे बघतोय. तर दुसरा दिवस, आज सकाळी आणि संध्याकाळी ही प्रार्थना करा. हे ईश्वरा माझ्या सृष्टीकर्त्या, आज मी क्षमा, स्वीकार आणि कृतज्ञतेने परिपूर्ण विचारांचे स्वागत करतो. केवळ विचार केवळ विचार करण्याच्या सामर्थ्याने मला सर्जनशील बनवल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. आज मी क्षमा, स्वीकार आणि कृतज्ञतेने परिपूर्ण विचारांचे स्वागत करतो. विचार करण्याच्या सामर्थ्याने, म्हणजे मी विचार करू शकते ही शक्ती आहे माझी. असं एक डोकं इमॅजिन करा, मेंदू, की जो विचार नाही करू शकत आहे. केवळ बघतोय समोर येणाऱ्या घटना, समोर येणारी लोकं, समोर दिसणारी भिंत, भिंतीचा रंग, कपाटं, हे केवळ बघतोय डोळ्यांनी. पण त्याच्याबद्दल विचार नाही करू शकत आहे. असा मेंदू इमॅजिन करा आपल्या आतमध्ये. कसं होईल बघा. की नुसतं मी बघू शकते इकडं-तिकडं, इकडं-तिकडे डोळे दिलेत म्हणून. पण त्याच्यापुढं काही नाही. तेवढंच. म्हणजेच ही विचार करण्याची जी शक्ती आहे मला, की भिंतीचा रंग असा आहे, हा रंग असला असता तर छान दिसलं असतं. त्याच्या पुढे जाऊन, बघण्याच्या दृष्टीच्या पुढे जाऊन जी विचार करते ही शक्ती आहे. केवळ आपण सारखा-सारखा विचार करतो, खूप विचार येतात म्हणून आपल्याला तितकं त्याची जाणीव राहत नसेल. पण ही किती मोठी शक्ती, की आपण सहजपणे विचार करू शकतो. तर त्यासाठी आणि सर्जनशील म्हणजे, की मी निर्मिती करते विचारांनी. मला आज हा स्वयंपाक करायचा हा विचार आला, मी आज ही भाजी बनवेन आणि मग लगेच मी ते बनवते. म्हणजेच पहिलं विचार आणि त्यातून कृती. इतकं तर सामर्थ्य तू मला दिलेलंस. हं. त्यासाठी मी तुझे आभार मानतो. तुझे दिव्य विचार हे माझेच विचार म्हणून स्वीकारण्याची शक्ती दिल्यामुळं तुझे सगळे गुण माझ्या जीवनात प्रकट होत आहेत. यासाठी मी तुझा सदैव ऋणी आहे. एक-एक वाक्य हळू-हळू वाचा. इतकी सुंदर वाक्य आहे, की तुझे सगळे दिव्य विचार माझेत. हे शक्ती आहे, की मी तुझ्या विचारांना माझं म्हणू शकते. आणि त्यामुळं जे काही तुझे गुण आहेत, समृद्धी, आनंद, प्रेम, प्रकाश, करुणा, हे सगळे माझ्या पण आयुष्यात येतायत. म्हणून मी तुझा ऋणी आहे. आज 10व्या आठवड्याचा धडा पुन्हा वाचा. त्यानंतर तुम्ही लिहिलेली सगळी निर्मितीची म्हणजे सृजन सूत्रे शांतपणे वाचा. ती म्हणताना तुमच्या मनात सहजता आणि विश्वास निर्माण होतो का? त्या सूत्रांमुळे तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल घडत आहे का? योग्य प्रसंगी आता तुम्ही सहजपणे नवीन निर्मिती सूत्र तयार करू शकता. इतका आत्मविश्वास तुमच्यात निर्माण झाला आहे का? आज स्वतःच्या तेजस्वी, परिपूर्ण आणि सामर्थ्यवान आत्मस्वरूपाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करा. एवढंच आहे मला वाटतंय. हं. तर इथं 1 मिनिट मी फक्त तुम्हाला जे आपलं रोजचा अभ्यास आहे ना, ते एक दाखवते. त्याच्यामध्ये मी काही उदाहरणं दिली आहेत, ती वाचून मग आपण आपला सराव घेऊ. हं. तर हे जे तुम्हाला डॉक्युमेंट समोर दिसतंय ना, मोठं करते. तर आपल्याला आता 9व्या आठवड्यामध्ये आपल्याला इच्छा मिळाल्या हृदयातून. काल आपण जे ध्यान केलं त्याच्यामध्ये आपण हृदयात गेलो आणि इच्छा काय आहे माझी हे विचारलं आपण. आता ती इच्छा प्रकट करण्यासाठी आपण हे सूत्र बनवतो. तर हे तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, की कसं आपण हे सूत्र वापरायचं. तर खाली मी काही उदाहरणं ह्याची दिलेली आहेत आपल्या ह्याच्यामध्ये.
ती सांगते, की हे तर सगळं सेम असणार आहे, की ईश्वर आणि मी, क्षमाशीलता आणि कृतज्ञतेने. हां, जेव्हा आपण विचाराच्या विभागामध्ये येतो, तिथं मात्र आपल्याला चेंजेस करायचे. म्हणजे असे विचार बघायचे, की माझ्या इच्छेमध्ये कुठले अडथळा आणतायत ते मागायचे. त्यांना सोडून द्यायचं, नवीन विचार त्याच्या जागी घ्यायचा आणि तो विचार आपल्या सूत्रामध्ये टाकायचा. जसं इथं उदाहरण लिहिलंय, की माझं सुंदर 5 बीएचके घर किंवा बंगला होऊ शकत नाही, कारण माझ्याकडे पैसा नाही, आम्हाला लोन मिळू शकत नाही. असं एक उदाहरण इथे दिलंय. तर हा माझा विचार आहे, की का नाही होऊ शकत आहे माझं घर? का नाही मला नोकरी मिळू शकत आहे? अशी अनेक आपली उदाहरणं घ्या. त्यामध्ये हा विचार आहे माझा, की पैसे नाहीत किंवा लोन नाहीये. आता ह्याऐवजी मी विचार कसा बदलेन, की पुढील 6 महिन्यात आपल्याला जर एखादी टाईम ठरलेला असेल, की माझं 6 महिने, 2 महिने, 1 वर्ष तुमची एक साधारण टाईमलाईन समजा असेल, तुम्हाला तेही टार्गेट असेल, तर तुम्ही टाईम म्हणू शकता. खरं तर टाईम नाही सांगितलेलाच बरा, पण तरीही म्हणू शकता. त्याला काही लिमिट करायची गरज नाहीये. काही गोष्टी आपण सोडून द्यायच्या असतात ह्याच्यावर, कारण टाईम तसाही आपण म्हणतो आपल्या ह्याच्यामध्ये आहे, डायमेन्शनमध्ये आपण टाईम आहे. पण इतर ठिकाणी नाहीये. पण ठीक आहे, तुम्ही म्हणू शकता, की 6 महिन्यांमध्ये माझं सुंदर 5 बीएचके घर, बंगला आहे, जिथं मी आनंदात माझ्या कुटुंबासोबत राहते. त्यासाठी सहज पैसा उभा झाला आणि आम्ही आता या घरात राहायला आलो. हा झाला माझा सकारात्मक विचार. हं. असा आपण विचार बदलला. एक निगेटिव्हचा एक पॉझिटिव्ह विचार केला. दुसरा, माझी शेती समृद्ध आहे. मला दर महिन्याला 30 लाख रुपये उत्पन्न मिळते. किंवा मला आयटी क्षेत्रामध्ये माझ्या सर्वोच्च हिताची नोकरी मिळाली, जिथं मी माझं वैयक्तिक आयुष्य सुद्धा एन्जॉय करतो. माझे काम मला आनंद, समाधान देते. मी दर महिन्याला हे किंवा असा एक असे तुम्ही वेगवेगळे मी इथे उदाहरणं दिली आहेत, की दर महिन्याला मला 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मी कमवतो, असे. हे झाले तुमचे सकारात्मक विचार. मग तुम्ही हे या सूत्रामध्ये लिहायचं असं, की ईश्वर आणि मी क्षमाशीलता व कृतज्ञतेने माझे सुंदर हवेशीर 5 बीएचके घर, बंगला आहे. घर किंवा बंगला जे काही आपल्याला म्हणायचंय ते. या विचाराचा दावा करतो आणि स्वीकार करतो. तथास्तु. ईश्वर आणि मी क्षमाशीलता व कृतज्ञतेने माझी शेती समृद्ध आहे. मला दर महिन्याला 30 लाख रुपये 30 लाख किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न मिळते. या विचाराचा दावा करतो आणि स्वीकार करतो. इच्छा म्हणजे विचारच ना आपला. तसंच तुम्ही या सगळ्या ज्या आत्ता आपण बघितल्या, ह्या सगळ्या अशा त्या सूत्रामध्ये, त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून, ह्या प्रकारे ही वाक्य आपल्या जवळ लिहून घ्या. जे आपल्या इच्छा आहे त्याप्रमाणे आणि केवळ आपण एक-एक शब्द ह्यातला फील करत, काल आपण जे म्हणलं, ईश्वर, मी, क्षमाशीलता हे सगळं म्हणायचं. हा आहे आपला 10व्या आठवड्याचा सराव. हां, जयश्री ताई. बोला ना. अ, ताई तुम्ही त्याच्यामध्ये जे इच्छा दिली आहे ना, आपण जे म्हणतो, सराव करतो, तर ते पूर्ण होईपर्यंत करायचं की 1 आठवडा करायचं? म्हणजे त्याचं टायमिंग कसं ठेवायचं? कंटिन्यू हां. करायचं ते की स्टॉप करायचं? आता ह्या आठवड्याच्या सरावापुरतं आपल्याला बाबाजींनी सांगितलंय, की रोज तुम्ही दिवसातनं 2 ते 3 वेळा ही वाक्य म्हणा, असं सांगितलंय. आणि जेव्हा आपण हे हं. म्हणतो ना, की आता एखादी इच्छा, तर ही फक्त आपण एका आठवड्याच्या पुरतं बघतोय. पण जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये रोज एखादी तुमची अशी इच्छा आहे, तर आपण कसं करतो, की एक साधारण दररोज आपण ह्या गोष्टीवर फोकस म्हणजे आपण त्याला एनर्जी द्यायला लागतो, की जितकं मी त्याला त्याच्याबद्दल विचार करेन ना, तसं. पण इथं काय माहिती का, ह्यामध्ये एक महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे, क्षमाशीलता आणि कृतज्ञतेने. कृतज्ञता कशासाठी? की होऊ दे किंवा न होऊ दे, मी कृतज्ञ आहे. हे विचार आपल्याला आता रोज-रोज जर मी ह्या गोष्टींचा विचार करते, तर बऱ्याच वेळेला ना आपल्या मनामध्ये असं एक डेस्परेशन म्हणजे की हे कधी होईल, कधी होईल? अशी एक अधीरता पण निर्माण होते ना. त्यामुळेच आपल्याला थोडं हं. धीराने घेण्यासाठी, की मी हे इथं आपण जेव्हा तथास्तु म्हणतो ना, तेव्हा शेवटी आपण एक वाक्य पण म्हणतो, की ही इच्छा मी निसर्गाच्या नियमावर सोडते. हे पण वाक्य आपण इथं म्हणतो, जे माझं ॲड करायचं राहिलं, की ही इच्छा मी
निसर्ग नियमावर सोडते. तर मी बी आत टाकलं. आता ते त्याचं रोप अंकुर कसं येईल, कसं ते रोप वाढेल, हे मी निसर्गाच्या बाकी नियमांवर सोडते, असं म्हणल्यासारखं आहे. तर तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा ह्याचा आत्ता आपण करत असू किंवा तुम्ही जेव्हा इच्छा घ्याल, तर आठवडाभर तुम्ही रोज हे म्हणा. 2 ते 3 वेळा तुम्ही हे वाक्य आतमध्ये म्हणा. फील करत म्हणा एक-एक शब्द आणि मग पुन्हा मग तुम्ही सोडून द्या ती गोष्ट काही दिवसांसाठी. एक साधारण असं होईल, की एक 8 ते 15 दिवस तुम्ही ही रोज इच्छा म्हणताय. रोजच्या रोज. दिवसभरामध्ये 2-3 वेळा म्हणताय. एक 15 दिवसानंतर तुम्ही हे थांबवा आणि पुन्हा मग अधून-मधून तुम्ही ती इच्छा म्हणत राहा. त्याच्या जवळपासच म्हणजे 1-1.5 महिन्यामध्येच किंवा म्हणजे आता त्या इच्छेवर आहे, की अगदीच ती अशी आहे, की बरेचसे फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर थोडा वेळ घेईल ते. पण जर ती आपल्या सर्वोच्च हितामध्ये असेल आणि आपण कुणाच्या फ्री विलमध्ये हस्तक्षेप करत नसू, तर नक्कीच ती लवकर पूर्ण होणार. कारण ती मुळातच इच्छा आपल्या आतून प्रकट झालेली हृदयातून. कारण आपल्याला आपल्याला ती इच्छा देणारा कोण आहे? आपला उच्च स्वच आहे. की तू हे म्हण, की तू हे माग. हे आतून सांगणारा तोच आहे ना. मग ज्याप्रमाणे तो सांगतोय, मग मी इच्छा माझी मागतीये, प्रकट करतीये. याचा अर्थ ती इच्छा लवकरच पूर्ण होणार. खात्रीने पूर्ण होणार. फक्त आपल्याला जे बाबाजींनी सांगितलेले नियम आहेत, की आपण कुठल्यातरी माणसाला धरून इच्छा मागतोय, तर तसं होणार नाही. कारण त्या माणसाचा पण त्याच्यामध्ये फ्री विलचा पार्ट येतो. की कोणाचं तरी आपण इच्छा म्हणतोय, की ह्यानी असं केलं पाहिजे, हा असं झाला पाहिजे, हा माणूस ध्यानाला बसला पाहिजे. हे आपण एक साधं एक इंटेन्शन म्हणले, की ह्याच्यापर्यंत पोहोचू दे ध्यान, ते ठीक आहे. पण आपण फार नाही त्याच्यामध्ये इंटरफिअर करू शकत. तर ह्या सगळ्या गोष्टी जर नसतील ना, तर ह्या लवकर होतात पूर्ण आणि जसं तुम्ही म्हणताय, तर 15 दिवस आपण रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळेला जरी हे वाक्य म्हणलं, तरी सुद्धा आपण फोकस आपला तिकडे जातोय. आपली एनर्जी देतोय त्या वाक्याला, त्या विचाराला. तर अशा प्रकारे करू शकता, की 15 ते 20 दिवस तुम्ही रोज जरी म्हटलात, त्याच्यानंतर थांबवा आणि विश्वास ठेवा, की जे काम आहे ते होत आहे, चालू आहे, सुरू आहे आणि ते योग्य वेळ आल्यावर होणार. आणि मग त्यानंतर तुम्ही मधून-मधून जसं लक्षात येईल तसं-तसं तुम्ही त्या वाक्याला रिपीट करत राहा. पण खूप असं अधीरतेने, की का नाही झालं, का नाही झालं, इतके महिने झाले, असं नका करू. म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. माझ्या घराला मी रेंटनी द्यायचं चाललं होतं. असे अनेक अनुभव आहेत माझे. पण मी खूप जवळून घेतलेला तो अनुभव आहे, की 2 महिने झाले तरी हालचाल होत नव्हती आणि काही गोष्टींमुळं ते काम थांबलं होतं. मग त्याच्यामध्ये बरोबर असा मी विचार केलाच होता, की नाही हे सोडलेलं आहे आपण आणि जे आहे ते योग्यच होते. मी अजिबातच डोक्यातनं काढून टाकल्या त्या गोष्टी आणि आपोआप त्या गोष्टी घडत गेल्या. तर हे पण तुम्हाला अनुभव येतील. तर थोडंसं त्याला वेळ दिला पाहिजे आपण पण. पण नक्कीच तुम्ही 15-20 दिवस तरी ही इच्छा म्हणा. तर तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये अनुभव येईल आणि ज्यामध्ये आपण हे वापरतो ना क्षमाशीलता आणि कृतज्ञतेने, हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण हे म्हणतो तेव्हा. कारण आपण आपल्या हृदयात फील करतो, की मी सगळ्यांना क्षमा करायला तयार आहे. करते. मी क्षमा करते, सगळ्यांना प्रेम पाठवते आणि कृतज्ञता म्हणजे ईश्वरात ही इच्छा पूर्ण हो किंवा न हो, मी कायमच कृतज्ञ आहे. माझ्या हृदयात कायमच तुझ्याबद्दल प्रेम आहे आणि धन्यवाद आहेत. आभार आहेत. ही भावना जी आहे ना, ती आपलं हार्ट एक्सपांड करायला मदत करते. आणि तेव्हा आपण जेव्हा आपलं अशी इच्छा म्हणतो ना, तेव्हा खूप लवकर परिणाम त्याचे आपल्याला दिसतात. ठीक आहे? तर ठीक आहे, अशा चालेल. प्रकारे आपण अशी आपली इच्छा लिहून घ्या जवळ. आपल्या जवळ लिहिलेली असेल घरामध्ये सुद्धा, तरी सुद्धा ती मदत करेल आपल्याला. कारण आपण ती म्हणतोय, डोळ्यांनी बघतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा जसं काही लोकं व्हिजन बोर्ड वगैरे बनवतात, असे फोटोज लावतात, तर खूप परिणाम होतो बरं का त्याचा पण. आता हे युनिफेडमध्ये नाही सांगितलेलं, पण व्हिजन बोर्ड डोळ्यापुढे ते लावणं, हे करणं, ह्याचा अर्थ आपण सारखे आपल्या अवचेतन मनाला ते संकेत देत असतो. तर त्याबद्दल आपल्या सगळ्यांना खूप माहिती असेल मला माहिती की कारण आपण बरेच जण YouTubeवर वगैरे किंवा इकडं-तिकडे वर्कशॉपमध्ये ह्या गोष्टी मॅनिफेस्टेशनच्या खूप ऐकतो. तर तसंच आहे. फक्त इथं कसं आहे, की आपल्याला एक पद्धत दिलेली, एक टेक्निक दिलेलं आहे. त्याप्रमाणे ईश्वर आणि मी आपण एक होऊन त्याच्यासोबत एक होऊन जेव्हा म्हणतो आणि आपलं हार्ट एक्सपांड करून जेव्हा म्हणतो, तेव्हा या गोष्टी आपल्याला जाणवतात, की त्या खात्रीने पूर्ण होतात. आणि मुळात काय आहे ना, इच्छा आपण मागतोच आपल्या हृदयात जाऊन. असं नाही, की ह्याच्याकडे आहे म्हणून मला पाहिजे, घरातली लोकं सांगतायत म्हणून मला पाहिजे. असं नाहीये. आपल्या हृदयातनं ती इच्छा प्रकट होते.
तर आपला सांगणारा सुद्धा उच्च स्वच आहे आणि मार्ग दाखवणारा तोच आहे, की तू ह्या पद्धतीने कर. म्हणून ती जास्त लवकर होते इच्छा. आणि म्हणून तो विश्वास आपण ठेवावा. तर आपण सगळेजण डोळे बंद करून आपल्या हां, ताई. मला एक विचारायचं होतं, हां, की आता आपण एकच इच्छा घ्यायची का एका वेळेला आठवडाभर सराव करायचा आहे तर? का एकापेक्षा हां. जास्त घेतल्या तर चालतील? सुरुवातीला काय करू शकतो आपण? एकच सरावासाठी एकच घेऊ शकतो इच्छा. ती पण कशी माहिती का? जी आपल्याला कालच्या सत्रामध्ये आपण जे विचारलं किंवा नसेल विचारलं तर आजही तुम्ही विचारू शकता, की उच्चस्व मला आज सांग कुठली? आणि तुमच्याकडे ऑलरेडी एखादी इच्छा असेल, कारण ती पण उच्चस्वकडनंच आलेली असणार आहे ना. तर तुम्ही ती पण वापरू शकता. एक सराव म्हणून एक इच्छा घेऊ शकता. थँक यू. पण तुम्ही ती इच्छा घेताना सुजाताताई, फक्त लक्षात ठेवा, की त्या इच्छेमध्ये दुसऱ्या कुणाचा हस्तक्षेप नाही होत फ्री विल पार्ट. एवढं फक्त काळजी घ्या बास. म्हणजे मी कुणासाठी कुणाचं तरी मध्ये घेते, की माझ्या मिस्टरांचं हे होऊ दे किंवा माझ्या मुलाचं, असं नाही करता येणार आपल्याला. ते फक्त त्यासाठीच धडा आपण वाचला होता, की इच्छा पण कशी करायची, की कुणाचा फ्री विल आपण हस्तक्षेप नाही करत आहोत. स्वतंत्र इच्छेमध्ये आपण हस्तक्षेप नाही करत आहोत. अशी अशी इच्छा तुम्ही मागितली पाहिजे. असं बाबाजींनी क्लिअरली त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हं. थँक यू. ठीक आहे. आपण सगळेजण डोळे मिटू आणि एक सराव म्हणून आपल्या हृदयामध्ये आपल्या जवळ एक इच्छा ठेवा आज. बघा सगळेजण करून, की कसा अनुभव येतोय. आणि डोळे मिटू. आपण ध्यानावस्थेमध्ये सगळेजण. जसं आपण आनापानसती ध्यानाला बसतो त्याप्रमाणेच अगदी आपल्या शरीराला सैल सोडून हळू आपल्या श्वासांवर लक्ष दे. आपला प्रत्येक येणारा आणि जाणारा श्वास बघत हळूवार आपलं लक्ष आपल्या हृदयात घेऊन जाऊ. आपल्या संपूर्ण शरीराला आता आपण अनुभव करत करत हळुवारपणे आपल्या छातीच्या मधोमध आपले श्वास अनुभव करतोय. एक येणारा जाणारा श्वास बघत बघत आपल्या हृदयामध्ये जाऊन हृदयाची धडधड, स्पंदनं जाणवत आहेत का बघू. एक दीर्घ श्वास घ्या आपल्या नाकातून आणि तोंडावाटे बाहेर सोडून दे. अगदी सावकाश, घाई न करता. इतका दीर्घ घ्या, डीप डीप, खूप मोठा श्वास, जितका आपल्याला भरून घेता येईल आपल्या छातीमध्ये. इतका हळुवारपणे आपल्या आतमध्ये घेत आपल्या तोंडावाटे अगदी सावकाश बाहेर सोडून द्या. स्वतःला पूर्ण वर्तमानात आणा. अगदी हृदयातून म्हणा, मी
या क्षणाला वर्तमानातच आहे, इथंच आहे, जिथं माझं शरीर आहे. माझ्या उच्च स्व सोबत मी एक आहे. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. आपला प्रत्येक श्वास आपल्या अगदी छातीच्या मधोमध खोलवर अनुभव करा. अजून आत जा. श्वासांनी अजून आत उतरा. अगदी सुंदर प्रेमाच्या भावनेने आणि प्रेम कसा अनुभव करायचं, आपल्या छातीच्या मधोमध जा, हृदयात जा. आपोआप समजेल की मी कोण आहे आणि प्रेम काय आहे. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. माझा ईश्वर आनंद, करुणा, सौम्यता, प्रेम आणि प्रकाश आहे. मी प्रत्येक क्षणाला परिपूर्ण आहे. सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. मला सगळ्या विषयांचं ज्ञान आहे, कारण माझा ईश्वर सर्वज्ञ आहे. मी ईश्वराचा तो विचार आहे, ज्या विचारातून सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मांड, अणुरेणू आणि त्याच विचारातून मी सुद्धा निर्माण झालो. शुद्ध चेतना, प्रेम आणि प्रकाश. मी निर्माण करताय. माझ्या विचारांनी मी पाहिजे ते निर्माण करू शकतो, असा निर्माण करता. हे ईश्वरा, माझ्या सृष्टीकर्त्या, मी क्षमा, स्वीकार आणि कृतज्ञतेने परिपूर्ण असलेल्या तुझ्या विचारांचे स्वागत करतो. केवळ विचारांनी निर्मिती करण्याच्या माझ्या शक्तीने मला पाहिजे ते मी प्रकट करू शकतो. आणि या सामर्थ्यासाठी तुझे आभार. ही शक्ती तू मला दिलीस त्यासाठी तुझे आभार.
तुझे सगळे विचार माझेत. ज्यामुळं मी तुझ्या सगळ्या गुणांचा अनुभव घेऊ शकतो. यासाठी मी तुझा सदैव ऋणी आहे, आभारी आहे. आता आपल्या हृदयात जाऊन आपली आभा स्वच्छ करू. माझ्या आभा मंडळामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवतो. तुम्ही सगळेजण ईश्वराच्याच प्रतिमेत आहात, प्रेम आणि प्रकाशच आहात. तुम्हाला आता भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात, निरोगी आहात आणि तुमच्या सगळ्यांकडं जाण्यासाठी एक आदर्श स्थान आहे. तुम्ही शांतपणे तुमच्या त्या स्थानी निघून जा. हे उच्चस्व या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. मी त्यांना प्रेम आणि प्रकाश देते. एक दीर्घ श्वास घ्या. तोंडावाटे सगळी हवा बाहेर सोडा. माझा आभा मंडळ माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी पूर्ण बंद करते आणि माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचार रूपांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. आपल्या हृदयातून संपूर्ण सृष्टीला प्रेम पाठवा. जे काही तुमच्या डोळ्यासमोर येतं त्या सगळ्यांना, झाडी, नद्या, धरणं, समुद्र, डोंगर, जीव जंतू, ईश्वराची प्रत्येक रचना, सगळी माणसं, आपल्या घरातली लोक, या पृथ्वीवरचे सगळे जीव, आपली पृथ्वी माता, नक्षत्र, ग्रह, तारे, आपली मिल्की वे गॅलेक्सी आणि इतरही अनेक ग्रह, अनेक ब्रह्मांड आपल्या हृदयातून जाऊ दे. प्रेमाची ऊर्जा सगळ्यांना पाठवा. खूप खूप आभार या रचनांचे, ईश्वराचे. ह्या सगळ्यांसोबत आपण जोडलेले सगळे ग्रह, नक्षत्र, सगळे तारे, सूर्य, चंद्र, पृथ्वी माता, सगळ्या नद्या, धरणं, समुद्र, डोंगर, झाडी, गवत, प्रत्येकासोबत आपण जोडलेलो आहेत प्रेमाने. डोळ्यांना दिसत नाही, पण घरातलं वायफाय सुरू आहे, इंटरनेट सुरू आहे, मोबाईल सुरू आहे, श्वास येत आहेत, दिसत नाहीयेत. अगदी तसंच आपल्या सगळ्यांची एक नाळ
संपूर्ण सृष्टीशी जोडलेली आहे. प्रेमाच्या ऊर्जेनी अदृश्य अशी ही ऊर्जा, जी आपण केवळ जाणीवेतून अनुभव करायची असते. आणि ह्या सुंदर हृदयातून, जे आता खूप विस्तारित झालंय, पंचमहाभूतांना सुद्धा प्रेम पाठवा. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल. आपल्या आतमध्ये आहेत ते सगळे. पाणीपणे, आकाशपणे, जलपणे, अग्निपणे, सगळं आपल्या आत आहे. आणि या प्रेमामध्येच आता म्हणा आपल्या उच्च आत्म्याला, हे उच्च स्व, मला पुन्हा एकदा सांग की माझी खरी इच्छा काय आहे. आपल्या श्वासांना छातीच्या मधोमध फील करा. त्यांची जाणीव होती का बघा. खोलवर आपली छाती अनुभव करा. आपलं हृदय धडधडतंय प्रत्येक क्षणाला. आणि विचारा, अगदी आतून विचारा, तो अंतरात्मा आहे आपला, आपल्या आत आहे. अगदी सहजतेने आणि प्रेमाने विचारा की हे उच्च आत्मा, माझा सुंदर, तेजस्वी, माझा प्रिय सखा, मला सांग माझी खरी इच्छा काय आहे. आणि आता विचारा की असा कोणता विचार आहे की जो ही इच्छा पूर्ण होण्यामध्ये अडथळा आणतोय. कशामुळे मी ही इच्छा पूर्ण करू शकत नाहीये, असा माझा कोणता विचार आहे जो सुधारण्याची गरज आहे. अगदी सहजपणे आपल्या अंतरात्म्याशी आपण बोलतोय, आपल्या सख्याशी, ज्याला आपल्या आतलं सगळं माहितीये, असं विचारा. जो काही विचार आपल्या मनात प्रकट होतोय, जे काही दृश्य दिसतंय, जाणवतंय, आता त्या विचाराला सोडून द्या आणि सकारात्मक विचार म्हणून बदला. असा विचार की जो आपल्या इच्छेमध्ये अडथळा आणत होता, त्याला आता सकारात्मक विचार रूपामध्ये तयार करा. विश्वास ठेवा की एक शक्ती आहे जी आपल्या प्रत्येक इच्छेला तथास्तु म्हणतीये. आपल्या आतला ईश्वर आहे जो आपल्याला सहजपणे
इच्छापूर्तीकडे घेऊन जातोय. आणि त्यासाठीच अगदी विश्वासाने नवा विचार आपल्या आत द्या. पूर्ण खात्रीने ईश्वरावर विश्वास ठेवत अशा विचाराला सकारात्मक करा. आणि म्हणा, ईश्वर आणि मी. ईश्वर कसा? तर ईश्वर म्हणजे प्रेम, आनंद, करुणा, अलौकिक, अद्भुत, परिपूर्ण, अनंत ऊर्जा असलेला. आणि मी कशी? ईश्वराच्याच प्रतिमेत बनलेली, अद्भुत, अलौकिक, परिपूर्ण, प्रेम, प्रकाश, अमर्याद ऊर्जा असलेली, अनंत असलेली मी. हे शरीर, चेतना, आत्मा, जे काही माझं रूप मी विचार करते, अशी मी कृतज्ञतेने आणि क्षमाशीलतेने. मी कृतज्ञ आहे, आभारी आहे आणि क्षमाशील आहे. अशा सगळ्या लोकांना क्षमा करत मी पुढे जाते. त्या सगळ्यांना प्रेम पाठवते. माझ्या हृदयात त्यांच्याबद्दल प्रेमच आहे. क्षमा करायची शक्ती आहे माझ्यात. तात्पुरता मला त्रास झाला तरी मी क्षमा करते. आणि प्रेम पाठवते. ईश्वर आणि मी कृतज्ञतेने आणि क्षमाशीलतेने दावा करतो आणि स्वीकार करतो की आता आपली इच्छा म्हणा वर्तमानामध्ये, आणि ती पूर्ण झालीये. अगदी प्रेमाने आपली इच्छा म्हणा. दावा करतो आणि स्वीकार करतो. ह्याचा अर्थ आपण आत्ता ते बनलेलो आहोत. ते स्वरूप, ती गोष्ट आत्ता आपल्याकडे आहे. आणि ती गोष्ट आत्ता आपल्याकडे असल्यानंतर आपल्या भावना काय असतील विचार करा. ज्याची मी इच्छा करतेय, ते स्वरूप मी बनलीये, ते वर्जन. आता मी त्याचा आनंद घेतेय, ईश्वरासोबत एक होऊन. मी त्या ब्रह्मांडामध्ये पोहोचलीये जिथे याची निर्मिती झाली. ह्या सगळ्याचं फील करा. हे सगळं अनुभव करा आपल्या हृदयात आत्ताच्या आत्ता, ह्या क्षणाला. मी आणि ईश्वराने ही आत्ता निर्मिती केलीये, माझ्या इच्छेची, माझ्या विचारांनी. आणि मी हृदयात फील करू शकतेय की खरोखर मी ती इच्छा जगतेय. तो आनंद बघा, काय सुंदर आनंद आहे, काय अनुभव आहे की जिथं मी निर्माण केलंय माझ्या विचारांनी. माझी इच्छा पूर्ण झालीये. इतकी सहजतेने ईश्वरासोबत एक होऊन माझी इच्छा पूर्ण झालीये. खूप आतून आनंद घ्या, अगदी आतून. असा अनुभव घ्या की आत्ता आपण ते जगतोय. म्हणून दावा करतो आणि स्वीकार करतो. या इच्छेला स्वीकारणं म्हणजे खरोखर अनुभव घेणं, जगणं.
आपल्या हृदयात श्वासांना बघा. आणि आता म्हणा, मी जे काही डोळ्यांनी बघितलं, अनुभव केला, फील केलं, जी काही निर्मिती केली माझ्या ईश्वरासोबत एक होऊन, क्षमाशीलतेने, कृतज्ञतेने, अगदी प्रेमाने, प्रकाशामध्ये, शुद्ध भावनेतून आणि शुद्ध इच्छेने जे काही मी निर्माण केलं, त्यासाठी आभार आणि तथास्तु. अगदी तसंच होऊ दे. अगदी तसंच झालंय, निर्माण झालंय. आणि माझी इच्छा मी निसर्गाच्या नियमावर सोडते. आपल्या हृदयामध्येच राहा अजून काही क्षण. आणि जेव्हा तुम्ही तयार असाल, त्यावेळी आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जात. आपल्या मनामध्ये 5 अंक मोजू. दोन्ही हातांना डोळ्यावर ठेवा. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूवार आपले डोळे उघडून जेव्हा तुम्ही तयार असाल, त्यावेळी आपल्या दोन्ही हातांना शरीरावर फिरवत आपल्या हृदयातून आभार व्यक्त करू. आपल्या उच्च आत्म्याचे, ईश्वराचे, तुम्हाला सगळ्यांना खूप प्रेम आणि प्रकाश, महाअवतार बाबाजी आणि पिताबांचे खूप आभार, खूप प्रणाम. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद.